यांच्यासह. प्राजक्ता, थँक्यू. गुड मॉर्निंग. आपण बुलेटिनकडे वळतोय. सविस्तर बातमी आपल्याला सुरुवातीला बघायची. एक मोठी बातमी आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा नियोजित दिल्ली दौरा आजपासून सुरू होतो आहे. आज दुपारी 2 वाजता अंतलवारी सराटी इथून त्यांचं प्रस्थान होईल, म्हणजे ते निघतील तिथून, आणि संध्याकाळी 4:30 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचतील. त्यानंतर 6:30 वाजता दिल्ली विमानतळावर त्यांचं म्हणजे ते उतरतील. 6:30 वाजता दिल्ली विमानतळावर महाराष्ट्र सदन नवी दिल्ली इथं त्यांचा मुक्काम असणार आहे. यावेळी अनेक खासदार त्यांची भेट घेतील असं कळतंय. दरम्यान 16 डिसेंबरला सकाळी 11 वाजता मनोज जरांगे हे स्वर्गीय शौर्य पाटील यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. सांत्वनपर ही भेट असेल. त्या कुटुंबाशी ते संवाद साधतील असं कळतंय. आज अंतरवाली सराटीतून जरांगे निघतील. 2 दिवसांचा जरांगेंचा नवी दिल्ली दौरा. तर अजून एक मोठी बातमी बघूया. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करतायत अशी माहिती समोर आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होतोय. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्या उद्धव ठाकरेंना भेटल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की मी नाराज नाही आणि मी माझं काम करत राहणार आहे. पण आता जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करतायत असं कळतंय. आज त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे. नाराजीमुळेच त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकलाय अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळतीये. आता